काल संध्याकाळी 7:30 वाजता आपण गावाला पोचलो होतो. ही पार्टी आपलं गणपती मंदिर आहे आणि आता मी तुम्हाला घराची टूर दाखवत आहे. आपलं कोकणातलं घर आहे. सो त्याचं एक इकडे एक घर आहे आणि नंतर तिकडे जाऊन दुसरं एक घराची पण टूर आम्ही दाखवून देऊ. हे घराचं बॅक साईड आहे. नारळाची झाडं वगैरे, नारळ, अननस, खूप खूप सारी झाडं लागले. पेरू, नारळ, अननस, चिकू आणि आंबा. फणससुद्धा आहे. कसं बोलले, कढीपत्त्याचे वगैरे झाडं आहेत आणि इकडे सगळे ड्रेन वॉटरचं जाते. इथे छोटा छोटा माठ वगैरे लागलेले आहेत. इकडे तुम्ही बघाल हे सीताफळचं आहे झाड आणि त्याच्या पाठीच पेरूचं झाड आहे. तर पेरूच्या झाडाला खूप सारे पेरू वगैरे खूप लागलेले आहेत. तुम्ही बघू शकता, भरपूर पेरू लागले वरच्या साईडला आहेत. झाड ॲक्च्युली पूर्ण भरलं आहे पेरूच्या झाडाने. इकडे सगळी चिकूची झाडं आहेत. इथे तुम्हाला चिकू दिसत असतील वरती दोन. झाडाला 2च चिकू लागले आहेत सध्या. जसं गावात असतं लाकडं जमा करायला खोपटी असते एक, तशी इकडे एक छोटीशी बनवली आहे. इकडे जास्वंदाचं झाड आहे आणि हे सुद्धा एक चिकूचं झाड आहे मोठं. 2 चिकूची झाडं लागलेत, 3-4 नारळ आहेत आणि इथे अननस लावलेले आहेत छोटे छोटे. हे बघा, अननस आणि जे शेवग्याचे शेंगा म्हणते, ड्रमस्टिक्सचं पण झाड आहे, पण ते मोठं अजून झालं नाही आहे, लहानच आहे. जसं मोठं होईल तसं फ्रुटिंग्स द्यायला चालू होईल. ते सुद्धा एक छोटं झाड लावलेलं आहे. एक अननसाचं झाड आहे आणि त्याच्या साईडला सुद्धा सीताफळ की रामफळ एक लावलेलं आहे, बघू शकता. आणि इकडे आंब्याचं झाड आहे एक मोठं. हापूस आंबा आहे, त्याला हलपॅन्सो मँगो म्हणते, खूप फेमस आहे. साईडला पूर्ण नारळाचा बाग बगीचा आहे आणि बॅक साईडला सुद्धा छोटीशी भाजी म्हणजे फक्त पावटा लावलेला आहे आणि आंब्याचं झाड आहे. हे बघा, पावट्याची बाग केलेली आहे. इकडे अननस सुद्धा लागलेले आहेत, छान असे मस्त जागा आहे. आणि तिकडे एक आंब्याचं झाड आहे, तुम्हाला आंबाही दिसू शकते, कलम लावलेला आहे छोटा. त्याला मोहर खूप आला होता, पण या स्टॉर्ममध्ये म्हणजे वादळात त्याचा पूर्ण मोहर गळून पडला. त्याला आता थोडीशी फक्त स्पेस आहे, त्याच्यात 1-2 आंबे शिल्लक आहेत फक्त झाडावरती, पण तोही हापूस आंबाच आहे. तर छान आहे. इकडे बाग बगीचा आहे. इकडे तुम्हाला फणसाचं झाड दिसेल, एक फणससुद्धा आहे लागलेला. आणि तिकडे आपण देवळाच्या साईडला आपली गाडी पार्क केली होती. इकडे प्लेग्राऊंड आहे खेळायला मस्त. इथे संध्याकाळचे सगळे व्हॉलीबॉल्स वगैरे खेळतात. आणि इथे तुम्हाला एक जसं कोकणामध्ये होळी असते, होळीचं पण तुम्ही बघू शकता. तिकडे एक विहीर आहे आणि इकडे प्ले स्टेशन आहे. इकडे आम्ही लहानपणी क्रिकेट्स वगैरे खेळायचो. आणि हे आपलं मंदिराचं बॅक साईड एरिया आहे, तिथे आपली गाडी आहे आणि हे आपलं बॅकयार्ड गार्डन आहे. मोस्टली कशी सगळी फ्रुटिंग्सची वगैरे झाडं आहेत. हे जुन्या ह्याचं टॉयलेट आता सध्या यूज नाही होत, बट छान आहे ओव्हरऑल. हे पार्टी सगळे आंबा, फणस सगळ्याची आहेत झाडं वगैरे, खूप छान आहे. आणि इकडे सुद्धा आहे, या साईडला सुद्धा फणस वगैरे लागलेलं आहे. बॅक साईडला सुंदर असं केलेलं आहे बॅकयार्ड. तर थोडंसं अजून ऑर्गनाईज असतं अजून छान दिसलं असतं, बट वाडी ज्याला म्हणते छोटीशी, त्या प्रकारचं एक ट्राय केलेलं आहे. सुंदर आहे, बघूया.